Hello dear students, today we are going to start the next concept, that is energy. Students, I will give you one example to explain what energy exactly is. बघा स्टुडंट्स, नॉर्मली जेव्हा तुम्ही सपोज एखादे ग्राउंडवरती जाऊन 2-3 तास खेळून आलात आणि घरी येऊन हश करून बसलात आणि आईने तुम्हाला सपोज एखादं काम सांगितलं. सो व्हॉट यू से टू मदर की आई आता माझी काही एनर्जी नाही आहे ते काम करण्याची. ओके, सो हे जे तुम्ही सांगता ना, तीच एनर्जीची कन्सेप्ट और तीच एनर्जीची डेफिनिशन आहे. दॅट इज एनर्जी इज नथिंग बट द कपॅसिटी टू डू वर्क. एखादं काम करण्याची ॲबिलिटी, त्यालाच म्हणायचं एनर्जी. जेवढी जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी तुमच्यामध्ये असेल तेवढं जास्त अमाऊंट ऑफ वर्क तुम्ही करणार. साधी सोपी कन्सेप्ट आहे की नाही एनर्जी ही. सो व्हॉट इज एनर्जी? इट इज नथिंग बट the capacity to do work. Okay, now students, this energy exists in so many forms. You must be aware about potential energy, kinetic energy, mechanical energy, gravitational energy and so on. Okay, so वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ही एनर्जी प्रेझेंट असते. या सगळ्या फॉर्म्समध्ये असणारं इंटर कन्व्हर्जन आपण पुढे बघणारच आहोत. आत्ता आज आपण फोकस करणार आहोत या एनर्जीच्या एका फॉर्मवरती की जो मेकॅनिकल एनर्जीचा एक टाईप आहे आणि तो आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ज्याला आपण मराठीमध्ये गतिज ऊर्जा असं म्हणतो. सो लेट अस सी व्हॉट इज दिस कायनेटिक एनर्जी इज. The first concept or the first type of energy is kinetic energy. Okay students, so let us see what is this type of energy. Examples सांगते मी तुम्हाला याची आधी. स्टुडंट्स, तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही कॅरम खेळला असाल, तुम्ही मार्बल्स गोट्यांचा खेळ खेळला असाल. ह्या सगळ्या गेम्समध्ये आपण एक गोष्ट कॉमन करतो. काय काय करतो क्रिकेटमध्ये? आपण एका बॉलला जेव्हा एखादा बॉल स्पीडनं येत असतो अँड दॅट टाईम वी हिट दॅट बॉल विथ द हेल्प ऑफ बॅट, इजंट इट? इन केस ऑफ कॅरम वी हिट द स्ट्रायकर अँड ड्यू टू दॅट स्ट्रायकर वन ऑफ द पीसेस और द पीसेस विच आर प्रेझेंट ऑन द बोर्ड गेट डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर पोझिशन. ओके, त्यानंतर तुम्ही गोट्यांचा खेळ खेळता, मार्बल्स. When you hit one marble, then due to that marble, other marbles get displaced from their position. So all these are nothing but examples of kinetic energy. So एकदम easy concept आहे. What is kinetic energy? It is nothing but the energy of a body because of its motion. The energy which is introduced or which is present in that body due to its particular motion, that energy is called as kinetic energy. So that moving striker, that fast ball or that moving marble are all examples of kinetic energy. कोणतीही मूव्हिंग ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर करा, त्या सगळ्या ऑब्जेक्ट्समध्ये जी काही एनर्जी प्रेझेंट असते दॅट इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी ड्यू टू दॅट मोशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. ओके, सो आता ही जी एनर्जी आहे दिस इज नथिंग बट, जसं मी तुम्हाला सांगितलं, कपॅसिटी टू डू वर्क. जेवढी जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट आहे, आता इथे कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत पण तेच, जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी, सपोज आय वॉन्ट टू हिट वन ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ अ बॉल विच इज प्रेझेंट इन माय हँड. मला मारायचं आहे असं, खूप लांबवर आहे. व्हॉट विल हॅपन इफ आय use this ball with the help of very small velocity or it is having very small speed. नुसता मी असा केला आणि असा टाकला, त्याच्यामध्ये जास्त एनर्जी नसणार, बरोबर? जेवढी जास्त फास्ट तुम्ही तो बॉल हिट कराल तेवढी जास्त अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. पुढचा जो आपण एक पार्ट बघणार आहे ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पोटेन्शियल एनर्जीचा. सो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या काही केसेसमध्ये ह्या को रिलेटेड आहेत. म्हणजे जेवढी जास्त पोटेन्शियल एनर्जी तेवढी जास्त कायनेटिक एनर्जी असते. आज आपण फक्त कायनेटिक एनर्जीवरती फोकस करूयात. त्या दोघांच्या मधलं को रिलेशन आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. ओके, सो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? काय डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला?
energy of a body due to its motion or movement. असं साध्या सोप्या वर्ड्समध्ये तुम्ही कायनेटिक एनर्जीची डेफिनिशन सांगू शकता. और अगदी अजून छान लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही असं देखील सांगाल, एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. अशी देखील अगदी वर्ड टू वर्ड डेफिनिशनसुद्धा तुम्ही सांगू शकता. बट आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आपण काय लक्षात ठेवणार, जेव्हा केव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, मूव्हिंग आहे, दॅट टाईम त्याच्यामध्ये असणारी एनर्जी ही कायनेटिक एनर्जी. आलं लक्षात? सो ही कन्सेप्ट झाली कायनेटिक एनर्जीची. स्टुडंट्स, जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, एनर्जी ही वर्क करण्याची ॲबिलिटी आहे. सो द युनिट फॉर एनर्जी आर सेम ॲज दॅट वी हॅव सीन इन केस ऑफ वर्क. वर्कचे आपण जे SI आणि CGS युनिट्स बघितलेले होते तेच युनिट्स ह्या एनर्जीचे देखील आहेत. सो व्हॉट वॉज द SI युनिट ऑफ वर्क? इट वॉज जूल. अँड व्हॉट वॉज CGS युनिट ऑफ वर्क? इट वॉज अर्ग. सो द सेम युनिट्स आर ॲप्लिकेबल फॉर द केस ऑफ एनर्जी अल्सो. सो एनर्जी इज हॅविंग, इथं लिहिते हा, SI युनिट जूल आणि CGS युनिट अर्ग. सेम युनिट्स एनर्जीचे पण आणि वर्कचे पण. ठीक आहे. आता ही जी कायनेटिक एनर्जी आहे त्या एनर्जीचं एक्सप्रेशन, हाऊ टू डिसाइड और हाऊ टू डिराइव्ह द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे. बघा, जसं मी तुला सांगितलं, capacity to do work again. So here what is the formula to calculate work? Work is nothing but force into displacement. So here to calculate the formula of kinetic energy we are going to use again this same formula. ओके. आणि ह्या फॉर्म्युलाचा यूज करून कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन, त्याचा फॉर्म्युला आहे तुम्हाला सांगते, KE इज इक्वल टू हाफ mv². ओके. हा फॉर्म्युला या W इज इक्वल टू F इंटू S याचा यूज करून कसा डिराईव्ह करायचा ते एकदम इझी वेनं सांगणार आहे. प्रत्येक स्टेपमध्ये असणारं कोरिलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. सो नीट समजून घ्या. याच्यावरती तुम्हाला 5 मार्क्सचा क्वेश्चन जरी विचारला तरी आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला ह्याचं परत स्टडी करावा लागणार नाही, एवढी गॅरंटी माझी. सो फक्त ज्या ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगते त्या ऑब्झर्व करत चला, समजून घेत चला. सो हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे, दॅट इज W इज इक्वल टू F इंटू S. हे मी इथं परत लिहून घेतलं. आता स्टुडंट्स, व्हॉट इज दॅट F? इट इज नथिंग बट फोर्स. S that is displacement. म्हणजेच whenever an object is getting displaced due to some force applied on it, then work is said to be done. कोणत्याही ऑब्जेक्टवरती स्पेसिफिक फोर्स अप्लाय केल्यानंतर जर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर आपण वर्क झालं असं शिकलो आहे. आता इथे देखील एनर्जी म्हणजेच वर्क करण्याची ॲबिलिटी आहे. सो हाच फॉर्म्युला आपण एनर्जीसाठी देखील, म्हणजे W इज इक्वल टू एनर्जी असं देखील आपण म्हणू शकतो. वर्क इज इक्वल टू एनर्जी, जेवढे एनर्जी म्हणजे प्रपोर्शनल टू एनर्जी असं आपण म्हणू फार तर, की वर्क डन इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एनर्जी कंटेंट. जेवढी एनर्जी जास्त तेवढं जास्त वर्क होणार. सो आता हे लक्षात आल्यानंतर आपण ह्या दोघांच्यावरती फोकस करू. F म्हणजेच फोर्स. स्टुडंट्स, आपण याच्या आधी जो चॅप्टर शिकलो आहे त्याच्यामध्ये आपण असं एखादं इक्वेशन शिकलो आहे का विच टेल्स अस अबाउट धिस फोर्स F इज इक्वल टू डॅश डॅश, असं काही इक्वेशन शिकलो आहे का? आपल्याला आठवतं आहे का बघा? येस, वी हॅव स्टडीड न्यूटन्स सेकंड लॉ विच टेल्स अस अबाउट द फोर्स अँड मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, असं काहीतरी इक्वेशन शिकलो आहे आपण. हा लॉ शिकलो आहे की नाही? इट वॉज सेकंड लॉ विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ मोमेंटम. सो अकॉर्डिंग टू दॅट लॉ बघा, अकॉर्डिंग टू और यूजिंग म्हणू आपण, यूजिंग न्यूटन्स सेकंड लॉ, what we get F is equal to ma. आता मी सेकंड लॉच का घेतला, फर्स्ट लॉ का नाही? तर साधं कारण आहे त्याच्यासाठी
ही आपल्याला इथे एफ आहे ना. सो एफशी रिलेटेड जे जे टर्मिनॉलॉजी आपण शिकलो आहे त्या आठवल्या आपण, आणि मला असं सापडलं की एफ इज इक्वल टू एम ए असं आपण न्यूटनच्या सेकंड लॉमध्ये शिकलो आहे, म्हणून मी हा लॉ इथे घेतला. ठीक आहे. आता इथे याला मी नंबर 1 दिलं. त्यानंतर एसबद्दल इन्फॉर्मेशन सांगणारं कोणतं इक्वेशन, जे 3 इक्वेशन्स आपण शिकलो तो न्यूटनची, त्यापैकी कोणतं इक्वेशन आपल्याला एसबद्दल इन्फॉर्मेशन देतं आठवतं आहे का बघा. यूजिंग, आठवलं, न्यूटन्स विच इक्वेशन, सेकंड इक्वेशन अगेन. बघा हां, मी एफ डिराईव्ह करण्यासाठी सेकंड लॉ घेतला आहे, एससाठी मी सेकंड इक्वेशन घेतलं आहे, आणि सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता ह्या 2 इक्वेशनचा यूज आपल्याला करायचा आहे, आणि ते करण्याच्या आधी आपण एक असं ऑब्जेक्ट कन्सिडर करूया की जे स्पेसिफिक मास असणार आहे. सपोज आय एम हॅविंग वन ऑब्जेक्ट विच इज हॅविंग मास एम. इट इज स्टेशनरी ऑब्जेक्ट, म्हणजे स्टेडी आहे. हेन्स त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही u इज इक्वल टू 0 असणार. एक माझ्याकडं ऑब्जेक्ट आहे, कोणतंही ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर करा जे स्टेडी आहे. स्टेडी मीन्स इट इज हॅविंग 0 व्हेलॉसिटी, सो त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ज्याला आपण u म्हणतो इट इज 0. आता मी काय केलं, या ऑब्जेक्टवरती स्पेसिफिक फोर्स अप्लाय केला, तो मी असा दाखवते. अँड ड्यू टू धिस फोर्स काय होणार, दिस ऑब्जेक्ट विल गेट डिस्प्लेस्ड फ्रॉम धिस पोझिशन. सो एफ हा फोर्स मी त्याच्यावरती अप्लाय केला अँड त्याची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली, ज्याला आपण एस ह्या लेटरनं डिनोट करतो. तो या पोझिशनपासून या पोझिशनमध्ये गेला अँड व्हाईल गोईंग फ्रॉम धिस टू धिस पोझिशन त्याचं ॲक्सेलरेशन जे होतं इट वॉज ए. And due to this acceleration its velocity got changed from u to v. म्हणजेच याची फायनल व्हेलॉसिटी जी आहे इट बिकेम v. इथे त्याची व्हेलॉसिटी u आहे. when it came to this position its velocity became as v. कळलं का काय काय केलं आपण. एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u आहे, स्टेडी आहे, त्याला मी फोर्स अप्लाय केला एका बाजूनी. ड्यू टू दॅट अप्लाइड फोर्स त्याची डिस्प्लेसमेंट झाली, त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली, इट गॉट ॲक्सलरेटेड, त्याची व्हेलॉसिटी वाढली अँड त्याची फायनल व्हेलॉसिटी झाली v एवढी ड्यू टू दिस अप्लाइड फोर्स. हे जे मी सगळं सांगितलं ते डायग्रॅमॅटिकली आपण असं दाखवू शकतो. ठीक आहे. आता हे ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलं, याच्या केसमध्ये अप्लाइड फोर्समुळे जेव्हा एनर्जी चेंज कशी झाली आणि ह्याच्यामध्ये मूव्हिंग आलं म्हटलं की कायनेटिक एनर्जी, फिरणारा फॅन, जे मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे त्या सगळ्यांमध्ये कायनेटिक एनर्जी आहे. मग आता हे पण मूव्हिंग आलं ना, सो त्याच्यामध्ये पण कायनेटिक एनर्जी आली. सो ती एनर्जी आपल्याला जर कॅल्क्युलेट करायची असेल, या फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याच्यामध्ये इंड्यूस झालेली कायनेटिक एनर्जी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण जो फॉर्म्युला मगाशी सांगितलेला होता तो डिराईव्ह करायचा आहे युजिंग धिस इक्वेशन. आलं लक्षात. सो हे 2 इक्वेशन्स मी घेतले, सेकंड लॉ आणि सेकंड इक्वेशन. आता मी काय करणार, या इक्वेशनमध्ये एफच्या जागी ही व्हॅल्यू पुट करणार, एसच्या जागी ही व्हॅल्यू पुट करणार. सो व्हॉट वी विल गेट, हा इक्वेशन नंबर 2 म्हटलं मी याला, बाय पुटिंग द व्हॅल्यूज इन इक्वेशन 1 and 2. what we get, w is equal to इन म्हणण्याच्या ऐवजी फ्रॉम म्हणून, w इज इक्वल टू एफच्या जागी एम ए लिहिला. कळतंय का काय चाललंय ते, प्रत्येक स्टेप समजून घ्या. हां,
जेव्हा जेव्हा मी हे लिहिती आहे तर तेव्हा तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारलं की हे का लिहिलं आहे, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, हे समजलं की मग पुढचा भाग बघायचा. एफच्या जागी मी लिहिला MA आणि एसच्या जागी हे इक्वेशन लिहिणार मी इंटू UT प्लस हाफ AT². दोन वेगवेगळे ओळखण्यासाठी मी त्याला ब्रॅकेट केला. नाव स्टुडंट्स, ॲज हिअर इन धिस केस U इज इक्वल टू 0, isn't it? So I will put here the value of U as 0. So मी इथं लिहिते बघा, as U is equal to 0 here. Now what our equation will become? W is equal to MA तर as it is आहे, U into T म्हणजे 0 into T म्हणजे 0 आला, बरोबर. सो मी इथे काय लिहिते बघा, इंटू, आता 0 मी लिहित नाही. सो ॲज आय विल राईट हाफ AT². सो हे जे इक्वेशन होतं ते मला इथंपर्यंत मिळालं. लक्षात आलं सगळ्यांच्या? काय काय स्टेप्स आपण फॉलो केल्या. आता MV² असा आपला फॉर्म्युला आहे, हाफ MV². त्यातला M तर मिळाला आहे, हाफ तर मिळाला आहे, अजून V मिळालेला नाही आहे आपल्याला. सो V मिळण्यासाठी आपल्याला आता काहीतरी आयडिया करावी लागेल. आणि आता बघा, असं काही इक्वेशन आपण शिकलोय का न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशनमध्ये जे V आणि AT, आता इथं AT आहे ना, सो ह्याच्या जागी जर V आला तर आपलं ऑलमोस्ट इक्वेशन मिळाल्यासारखं होईल. सो असं काहीतरी इक्वेशन आठवा की जे V आणि AT ह्यांच्यामध्ये कोरिलेशन दाखवणारं असेल. तुम्हाला आठवलं असेल न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. व्हॉट इट टेल्स अस अबाउट V इज इक्वल टू U प्लस AT, इजंट इट? सो आता ते आपण इथे यूज करूया. By using Newton's first equation. काय आहे फर्स्ट इक्वेशन? V इज इक्वल टू U प्लस AT. आता हिअर परत U आपला 0 आहे. ॲज U इज इक्वल टू 0 हिअर, मग आपल्याला काय मिळणार रे? V इज इक्वल टू AT. आलं का? हेच आपल्याला हवं होतं ना. बट हेच हवं होतं का? नाही. आपल्याला जर V इज इक्वल टू AT असं म्हणत असू आपण तर सो V² इज इक्वल टू AT² असं मी म्हणू शकते, बरोबर की नाही? जर V इज इक्वल टू AT असेल तर V² विल बी इक्वल टू AT². सो आता इथे आपल्याला काय करता येईल बघा. हां, इथं हा A आहे, इथं पण A आहे. सो A इंटू A म्हणजे Aचा स्क्वेअर झाला. बघा हां, M इंटू हाफ A इंटू A. मी एक स्टेप वाढवते, ॲक्च्युली तेवढी वाढवायची गरज नाही, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला लगेच समजणार की A इंटू A म्हणजे AT². सो व्हॉट आय विल गेट हिअर? M हाफ AT². एचा पण स्क्वेअर, टीचा पण स्क्वेअर, म्हणून दोघांना ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला. ओके. सो आता मला मिळाला M मिळाला, हाफ मिळाला आणि आता इथं तर मिळालं आपल्याला V² इज इक्वल टू AT². म्हणजेच मी इथे आता या फॉर्म्युलामध्ये AT² जागी V² यूज करू शकते. सो आता मी इथला पार्ट इथं कंटिन्यू करते. ओके. सो W इज इक्वल टू मला काय मिळालं? M हाफ इंटू V². AT²च्या जागी मी इथे डिरेक्टली V² पुट केलं. म्हणजेच काय मिळालं मला इथे? आपण व्यवस्थित जर ह्याला सिक्वेन्स करून मांडला तर हाफ MV² हा मला फॉर्म्युला मिळाला अबाउट वर्क. W इज इक्वल टू हाफ MV² मला मिळाला. बट आपला फॉर्म्युला KE इज इक्वल टू हाफ MV² आहे, कायनेटिक एनर्जीसाठीचा. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की जेवढं अमाऊंट ऑफ वर्क तुम्ही कराल तेवढी जास्त एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये, जेवढी जास्त एनर्जी ऑब्जेक्टमध्ये असेल तेवढं जास्त अमाऊंट ऑफ वर्क होणार. म्हणजेच एनर्जी आणि वर्क हे एकमेकांशी डिपेंडंट आहेत. सो ॲज द अमाऊंट ऑफ एनर्जी डिसाइड्स द वर्क डन बाय द ऑब्जेक्ट. हे इथं आपण लिहायचं असं, ॲज
द अमाउंट ऑफ एनर्जी decides work done therefore W is equal to KE. W म्हणजेच KE आणि म्हणून याच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळालं दॅट इज KE is equal to half mv square. So this is our final equation that tells us about the kinetic energy. It is nothing but KE is equal to half mv square. सो तुम्ही ह्या फॉर्म्युलाचा यूज करून कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये असणारी कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू शकता. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा व्हिलॉसिटीची व्हॅल्यू 0 असते तर तेव्हा तुमची कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे. आलं लक्षात कशा पद्धतीनं आपण एनर्जी बघितली पहिल्यांदा. एनर्जी, कपॅसिटी टू डू वर्क, एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स मी तुम्हाला सांगितले. त्यातली फर्स्ट एनर्जी आपण बघितली कायनेटिक एनर्जी, that is energy of a body because of its specific motion, or the energy of a body by virtue of its motion is called as kinetic energy. आणि आपण W is equal to F into S हा फॉर्म्युला यूज करत कशा पद्धतीनं कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन डिराईव्ह केलं हे आपण बघितलं. आता याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण नेक्स्ट टाईपची एनर्जी बघणार आहोत, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. ओके.